पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला गरमागरम भजी खाण्याची इच्छा होते. तर आज आपण बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असे गरमागरम बटाटा भजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथे काप हे खूप जाड किंवा पातळ नसावे, ते ह्या प्रकारे असावे. आता हे काप 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ. ते एका स्वच्छ कापडावर पसरून कोरडे होण्यासाठी ठेवू. बटाट्याचे काप जेवढे कोरडे होतील तेवढी भजी कुरकुरीत होतात, नाहीतर मग ते खूप तेल ओढतात. म्हणून हे काप ह्या कापडावर 15-20 मिनिटे असे पसरून कोरडे होण्यासाठी ठेवू. आता मी इथे एका बाउलमध्ये 2 वाटी बेसन चाळून घेतले आहे. चाळल्यामुळे त्यात गुठळ्या तयार होत नाही. त्यात 1 चमचा मीठ, थोडी हळद, 4-5 चमचे तांदळाचे पीठ. तांदळाच्या पिठाने भजी ही कुरकुरीत होतात. चिमूटभर हिंग टाकून ह्या सगळ्या कोरड्या वस्तू चांगल्या मिक्स करून घेऊ. थोडे थोडे पाणी टाकून घट्ट पीठ तयार करून घेऊ आणि हे पीठ चांगला सफेद कलर येईपर्यंत फेटून घेऊ, म्हणजे भजी खुसखुशीत होतात. आता याचा मसाला तयार करून घेऊ. तर त्यासाठी 5-6 हिरव्या मिरच्या, 8-9 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा. ओव्याने चव छान येते. हे जास्त बारीक न करता थोडंसं ठोसर ठेवायचं घेऊ. आणि आता हे वाटण पिठामध्ये टाकून मिक्स करून घेऊ. त्यात थोडीशी कोथिंबीर आणि 2 चमचे गरम तेल टाकून हे मिश्रण सगळं छान मिक्स करून घेऊ. आता मी इथे कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. आता ही कोरडी झालेली काप पिठात मिक्स करून एक एक करून तेलात सोडून घ्यायचं. पहिल्यांदा 1 काप तेला सोडून बघायचा, तो पटकन वरती आला तर म्हणायचं आपलं तेल तापले आहे. आणि बाकीचे असे सगळे सोडून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता भजी किती फुगली आहे.